चल ये मुक्ता ये चला सुरू करूया. हो आपण सगळ्यात आधी ना काउंटिंग वर स्टार्ट करूया. ओके चालेल. मी काय करते दादा बरोबर करून दाखवते तू बघ. हा इथे ओके. सगळ्यात पहिल्यांदी लांब जायचं आणि दोन्ही हात पसरायचे. त्यानंतर गोल गोल फिरून आत जायचं. 1 2 3 4. ओके पुढचं दाखवू. हा पुढे पुढे उजवा पाय पुढे आणि डावा बाहेर. आता त्यापुढे डावा पाय पुढे आणि उजवा बाहेर. कळलं. आता तू करून बघ एकदा. मुक्ता ये जमेल तुला ये ना. अगं कर ना मुक्ता वहिनी. हो अगं येणार आहे. ये चल मी काउंट्स देते तुम्हाला. हो हो जमणार आहे तुला बिलीव्ह मी. येस तयार. हो 1 2 3 स्टार्ट. 1 2. हा बरोबर. आणि आता गोल गोल फिरून आत ये. बरोबर. पुढचं. आता राईट पाय पुढे टाकायचा. हा राईट पाय आय मीन उजवा पाय पुढे. येस. आता डावा पाय बाहेर लांब कर. हा असा कर ना. अगं जमतंय. मुक्ता अगं जमणार आहे तुला. कर ना. नको नाही जमत आहे मला. अगं मुक्ता तू एकदम बरोबर करत होतीस. हो तेच ना. हो पण तरी नको. मी आयुष्यात कधीच नाच केला नाहीये. त्यात तुमच्या सोबत तुमच्या घरच्यांसमोर हा असा नाच नाही. मला नाही शोभणार. नको. अगं वहिनी तू खूप विचार करतेस. कोणाला काहीच वाटणार नाहीये. उलट सगळ्यांना खूप छान वाटेल. मला नाही वाटणार. तुम्ही नका ना हट्ट करू. बर गायत्री राहू दे. हे बघ मला थोडा वेळ दे. मी तिला कम्फर्टेबल करतो आणि त्यानंतर आपण डान्स बसवू. नक्की. हो प्लीज प्लीज दादा तिला तयार कर. हो बाळा. आपली थीम खराब नाही व्हायला पाहिजे. हो तू सांग. तुम्ही असं हळूहळू का बोलताय. मोठ्याने बोला ना. अगं मी गायत्रीला हेच म्हणत होतो की जर तुझी इच्छा असेल तरच आमचा डान्स बसव. नाहीतर काय आम्ही तुमचा डान्स बघू की. हो तेच म्हणत होता. नक्की. फक्त हो हो सावकाश. ट्रस्ट मी. ये ना. हे बघ हा हात. हो दुखलं. आणि हा हात खांद्यावर ठेव. परफेक्ट. हा आता 1 2 परफेक्ट. गायत्रीला जसं तुला नाचताना पाहिजे इच्छा आहे तशीच घरातल्या सगळ्यांनी. आणि बिलीव्ह मी कसलंच टेन्शन घेऊ नकोस. तुमच्या सगळ्यांसाठी हे असं लग्नाआधीची नाचगाणी नवीन नसन. माझ्यासाठी सगळं लय नवीन आहे. आमच्याकडे लय साधं सुधं लग्न होते. लग्नाच्या आधी एक दिवस हळद असती, दुसऱ्या दिवशी लग्न असते. एवढंच असतं.
आता हे असं तुमच्या सोबत सगळ्यांसमोर नाचणं म्हणजे लाजून लाजून कामातूनच जाईल. काय झालं? असं काय पाहताय? सतत तुझ्या प्रेमात पडत राहावं ना असं वाटतं. एकीकडे तू एवढी हिंमत दाखवतेस आणि एकीकडे तू इतकी साधी आहेस. अनबिलिव्हेबल. असं वाटते हा क्षण इथेच थांबून राहा. ऐका ऐका ना रेणुकाताई, लक्ष द्या ना. ऐका, तर हे सगळ्यात शेवटचं गाणं आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून एकत्र यावर डान्स करायचा आहे. आणि आता मगाशी ज्या स्टेप्स दिल्यात ना त्या करूयात. हा, रेडी? आता आपल्या समोर येत आहेत चंद्राबाई नगरकर. त्यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत आणि त्या आपल्या समोर आता लावणी सादर करणार आहेत. तो आवाज, तो प्रसंग माझ्या डोक्यातून आजही का नाही जात. का घुमत राहतो. चंद्राबाई मेल्यानंतर सुद्धा तो आवाज मला ऐकायला मिळणार आहे का? का होतंय असं? त्यात आणि आता हा आवाज, हा तमाशा नाही सहन होत आहे. हे सगळं थांबवलं पाहिजे, नाहीतर डोकं फुटून जाईल माझं. आपण जो प्लॅन केलाय त्याच्यात नाच गाणं होणं महत्वाचं आहे, तरच आपला हेतू साध्य होईल. संयम पाळायला हवा रावसाहेब, संयम पाळायला हवा. इथपर्यंत आलाय आता, बस अजून थोडे दिवस. त्यानंतरचा प्रत्येक दिवस हा माझा असेल. थोडा त्रास सहन कर रावसाहेब.